नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठीच रेसिपी चॅनलमध्ये. आज आपण सगळ्यांच्या आवडीचा अशी खूपच चविष्ट अशी कोळंबी बटाटा भाजी बनवणार आहोत, अगदी घरगुती पद्धतीने सोप्या साहित्यात. त्यासाठी मी इथे कोळंबी घेतली आहे साफ करून. त्याला हळद 1 चमचा घेणार आहे, थोडंसं लाल तिखट, थोडं मीठ टाकून थोडा मिक्स करून ठेवून देणार आहे साईडला. थोडं मिक्स करून असं साईडला थोडा वेळ ठेवून देणार आहे. आणि फोडणीसाठी मी इथे कढीपत्ता घेतला आहे, थोडासा कांदा, 2 कांदे आहेत, टोमॅटो 1, मॅरिनेट केलेली कोळंबी आहे आणि बटाटे घेतले आहेत 2 छोटे छोटे फोडी करून. आता आपण इथे फोडणीसाठी तेल तापलं की त्यामध्ये कढीपत्ता आणि जिरं टाकून फोडणी करणार आहे. नंतर कांदा टाकून चांगलं परतून घेणार आहे तेलामध्ये. कांदा चांगला परतून झाला की मग त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट थोडीशी ॲड करणार आहे आणि टोमॅटो टाकून परत चांगलं परतून घेणार आहे. त्यामध्ये थोडं 1 चम्मच हळद, थोडासा गरम मसाला, लाल तिखट, ते चांगलं परतून घेतलं आहे सर्व मिक्स करून. तर मी थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आहे. नंतर त्यात बटाट्याच्या फोडी टाकायच्या आहेत. थोडंसं चवीपुरता मीठ टाकणार आहे. नंतर कोळंबी ॲड करून परतून घेणार आहे. चवीसाठी थोडंसं कोकम टाकणार आहे. चांगलं परतून घेऊन थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. बघू शकता छान शिजलं आहे भाजी. तर मस्त गरम गरम सर्व करून तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबरही. छान अशी कोळंबी बटाटा भाजी तयार आहे. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.